हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त झणझणीत झटपट असा कट वडा बनवलेला आहे. तर बघता क्षणी आहे ना खावासा वाटणारा आणि पाहू शकता मस्त असा कट तर्री आपली झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक कमेंट करा. तर पाहू शकता मस्त असा आपला झणझणीत असा कटवडा आपण बघणार आहे. तर इथे मटकी घेतलेली आहे. आता ही मटकी आहे ना मी घरी छान अशी भिजत घालून आहे ना मोड आलेली आहे. बघू शकता मस्त अशी मोड आलेली आहे. आता इथे एक टोप घेतलेला आहे. आपल्याला काही सगळ्या मटकीचा वापर करायचा नाही. 1 वाटी मटकी घेतली आहे. मटकी पाण्यामध्ये टाकूया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आहे ना शिजवून घेऊयात. आता इथे ना 4 बटाटे घेतलेत, उकडून छान असे सोलून घेतलेले आहेत. बटाटे आपण आहे ना पहिल्यांदा मॅश करून घेऊयात. वडा बनवायसाठी आपल्याला बटाट्याचा वापर करायचा आहे आणि मटकीचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे, म्हणजेच कट बनवायचा आहे. बटाटा छान असा आहे ना मॅश झालेला आहे. आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायसाठी आहे ना छान असा एक मसाला बनवायचा आहे. बघा इथे ना कढई गरम झाली आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमच धने घेतले, अर्धा चमच बडीशेप आणि अर्धा चमच आहे ना जिरं घेतलेलं आहे. आणि एकदम मीडियम गॅसवरती आहे ना हे 2-3 मिनिट आहे ना छान असं भाजून घ्यायचं. म्हणजे पटकन असं आहे ना हे मिक्सरला आहे ना वाटलं जाईल आणि ह्याचा सुगंध आहे ना खूप सुंदर असा येतो हे भाजताना. तर थंड करून घेतलेले पहिल्यांदा आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आणि नंतर ना त्याच्यामध्येच आपण आहे ना 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3-4 मिरच्या घ्यायच्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीने करा, कारण आपण कटसुद्धा बनवणार आहे आणि कट पण आपला तिखटच आहे. त्याच्यामुळे वडाही आपला मीडियम तिखट असा करा, म्हणजे लहान मुलं आहेत ना खातील व्यवस्थित. आता इथे आपण आहे ना भाजी ना आपली बटाट्याची ती करून घेऊयात वड्यासाठी. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात. मोहरी छान अशी फुलू द्यायची, तडतडू द्यायची. त्याच्यात जिरं टाकायचं. जिरंही छान आपलं फुललेलं आहे बघू शकता. आता आहेत ना 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची. मस्त खमंग अशी फोडणी. आणि हे जे आपण आहे ना आलं, लसूण, मिरची, धना, जिरा, बडीशेपचं जे वाटण केलेलं आहे ना ठेचा, तो टाकूयात. आता हे टाकल्यानंतर आहे ना इतका सुंदर असा सुगंध येतो आहे ना, आणि हे ताजं वापरायचं म्हणजे छान चव येते. 1-2-3 मिनिट आपल्याला हे मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकूयात, पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात. आता त्याच्यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा टाकूयात. तर बटाटा आहे ना छान असा मॅश करायचा, जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत. चवीनुसार मीठ टाकूयात आणि गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे. आपल्याला हे काही पूर्ण भाजी व्यवस्थित अशी परतून नाही घ्यायची, फक्त हे एकजीव करून घ्यायचं आहे. तो व्यवस्थित असं हे एकजीव करून घेऊयात. बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून अशी टाकलेली. पुन्हा व्यवस्थित आहे ना हे मिक्स करून घेऊयात. गॅस बंद केलेला आहे. आपल्याला काही भाजी पूर्ण अशी व्यवस्थित परतून नाही घ्यायची. आता कट बनवायसाठी ना आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. कढई गरम करायला ठेवलेली, त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकणार आहे. आणि खोबरं आपल्याला ना छान एकसारखं हलवत आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा खोबरं छान असं भाजलेलं आहे. ताटामध्ये काढून घेऊयात. आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. कांदा छान उभा असा चिरून घेतलेला आहे. कांदा भाजताना थोडंसं तेल टाकायचं आणि छान असा कांदा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा छान असा आपला आहे ना गुलाबी कलर येईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. हे बघा आता कांदा छान भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये ना 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, आल्याचे 2-3 तुकडे टाकायचे आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मस्त पिकलेलं 2 टोमॅटो घेतलेले आहेत छोटे, ते टोमॅटो टाकूयात आणि छान असं हे 2-3 मिनिट परतून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा 1-2 मिनिट आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून छान असं मिक्सरला आहे ना वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे ना
वड्यासाठी भाजी बनवलेली आहे. आता वड्यासाठी आपल्याला आहे ना पीठ कालवून घ्यायचं आहे. तर खोलगट असं भांडं घेतलेलं आहे, चाळण घेतलेली आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आहे ना आपल्याला चाळून घ्यायचं. बेसन पीठ चाळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी हळद टाकायची. आता इथे मी सोडा वापरणार नाही, तर तुम्ही सोडा वापरणार असाल ना तर हळद वापरू नका, कारण सोडा आणि हळदीचं आहे ना रिॲक्शन होतं आणि मग लाल पडतं आपलं बेसन पीठ आहे ते. वडे आपल्या इथनं लाल होतील. मी काही सोडा वापरणार नाही, तरीसुद्धा मस्त खुसखुशीत असे आपले वडे इथनं होतात. थोडंसं पाणी टाकूयात आणि छान असं आहे ना हे पीठ आपल्याला कालवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना पीठ हे बघा मस्त असं कालवून घेतलेलं आहे. पीठ चाळून घेतलं आहे, त्याच्यामुळे पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत. पीठ छान असं कालवलेलं आहे. आता इथे मी आहे ना एक पळी तेल गरम केलेलं आहे आणि तेल टाकायचं आहे आपल्याला. ह्याच्यामुळे वडा आपला आहे ना खूप सुंदर असा खुसखुशीत होतो. असा वरती आपण ज्यावेळेस पीठ कालवून झालं ना त्याच्यानंतर तेलाचा वापर करायचा. मस्त असं पीठ आपलं एकदम हलकं फुलकं असं होतं. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर आता हे वड्यासाठी आपलं पीठ पण आपलं कालवून झालेलं आहे. आता आपण अगोदर आहे ना कट बनवून घेऊयात. तरी ते कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे. भरपूर असं तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी फुलू द्यायची. नंतर जिरं टाकायचं. जिरंही छान असं फुललेलं आहे. कढीपत्ता टाकूयात. एक छोटा बारीक चिरून असा कांदा घेतलेला आहे. कांदा तुम्ही टाकू शकता, नाहीतर आपण वाटणामध्येही कांद्याचा वापर केलेला आहे, पण असाही कांदा टाकायचा. मग तो रस्सा आहे ना खूप सुंदर असा कांदा छान असा भाजत आलेला आहे. आता त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला टाकायचा. छान असं हे मिक्स करायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहे. कांदा, खोबरं, लसूण, आलं त्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ना टोमॅटोचं, ते वाटण टाकूयात आणि छान असं हे तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे ना अगोदर भाजून घ्यायचं आहे. हे बघा छान असं भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मी पाणी टाकणार आहे. म्हणजे ना छान असा आपली जो कट आपण बनवणार आहे ना रस्सा, त्याला छान अशी तर्री येते. आणि एक झाकण ठेवून आहे ना 1-2-3 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. बघा बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. छान असं भाजलेलं आहे वाटण. आता ह्याच्यामध्ये 1 मोठा चमच कसुरी मेथी टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. आता आपण आहे ना इथे मटकी अगोदर शिजवूनच घेतलेली आहे. आता हे मटकी शिजवलेलं पाणी आणि मटकी टाकून घेऊयात. व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान अशी आहे ना उकळी काढून घेऊयात. उकळी आली की गॅस मिडियम ठेवूयात आणि छान एक 10-15 मिनिट आहे ना रश्श्याला आपल्या उकळी काढून घेऊयात. आता इथे भाजी ही आपली आहे ना बटाट्याची आपण वड्यासाठी जे बनवलेलं आहे ना तेही थंड झालेलं आहे. आता आपण ह्याचे वडे करून घेऊयात. तर एका हातामध्ये आपल्या एका मुठीमध्ये जेवढेचं बसेल ना आपला बटाटा तेवढा घ्यायचा, म्हणजे एकसारखे वडे होतात. आणि दोन्ही हाताने ना छान असे ह्या पद्धतीने ना वडे करून घ्यायचे. आता वडे आहेत ना जास्त मोठेही ठेवायचे नाहीत किंवा जास्त छोटेही नाही. आपल्या मुठीमध्ये जेवढा बटाटा बसेल तेवढंच घ्या, म्हणजे एकसारखे छान असे वडे होतील. बघा ह्या पद्धतीने मी ना इथे 6 ते 7 वडे बनवून घेणार आहे. जेवढे आपल्याला लागणार आहेत खायसाठी तेवढे बनवा आणि राहिलेलं आहे ना ते ज्यावेळेस तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. मस्त गरम गरम असे. तर मी ते 6 ते 7 आहेत ना वडे बनवलेले आहेत, पाहू शकता. आता इकडे आपला आहे ना रस्सासुद्धा मस्त असा उकळलेला आहे, छान शिजलेला आहे. पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे. झणझणीत असा आपला कट तयार झालेला आहे. आता इथे आपण आहे ना वडे तळायला घेऊयात. तर इथे ना बेसन पीठ पण व्यवस्थित असं आहे ना एकदा कालवून घेऊयात. छान असं मिक्स करून घेतलं आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना वडे तळून घेऊयात. तर वडे अगोदर आपण
करून घेतलेले ते बेसन पिठामध्ये छान असे दोन्ही साईडून कालवून घ्यायचे आणि हलक्या हाताने व्यवस्थित असे ना तेलामध्ये सोडून द्यायचं. एका टाईमला मी 4 वडे सोडून दिलेले आहेत तेलामध्ये आणि 1-2 मिनिट झालं की वडा आपण पलटी करून घेऊयात. तर बघू शकता मस्त असे आपले वडे आहेत ना झालेले आहेत. छान अलटी पलटी करून आहे ना अगदी फास्ट गॅसवरतीच आपल्याला वडे तळायचे आहेत. दोन्ही साईडून वडे छान असे आपण आहेत ना तळून घेणार आहे. तर मस्त झणझणीत कट बनवलेला आहे आणि छान असे खुसखुशीत वडेही बनवलेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने कट वडा करून बघा. खूप सुंदर असा होतो आणि हा जो कट आहे ना तो इतका सुंदर झालेला आहे ना, तर नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.